बुधवारी तेलंगणा विलिनीकरण दिन कार्यक्रम तेलंगणा येथे तेलुगू देशम पार्टीद्वारे NTR भवन येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेल्या तेलुगू देशम पक्षाच्या माजी प्रदेश उपाध्यक्ष सम भूपाल रेड्डी यांनी राष्ट्रध्वज फडकवला। नंतर तेलुगू देशम पक्षाचा ध्वज फडकवण्यात आला। त्यांनी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि NTR यांच्या चित्रांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। या प्रसंगी बोलताना सम भूपाल रेड्डी म्हणाले, तेलंगणा विलिनीकरण दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या। भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले। नंतर हैदराबाद राज्याला 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले। सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाई करून निजामाच्या अराजक राजवटीतून जनतेला मुक्त केले। सशस्त्र संघर्षात निजामाविरुद्ध अनेक लोकांनी आपले प्राण अर्पण केले, असे ते म्हणाले। निजामाविरुद्ध लढणारे हे योद्धे आहेत। काँग्रेस सरकारच्या काळात तेलंगणातील गरिबांना खरे स्वातंत्र्य मिळाले नाही। पटेल आणि पटवारी व्यवस्थेद्वारे पटनदारी व्यवस्था चालू राहिली। NTR सत्तेत आल्यानंतर त्यांनी सांगितले की एका लेखणीच्या फटक्याने पटेलांनी पटवारी व्यवस्था रद्द केली आणि तेलंगणातील लोकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि सर्व क्षेत्रात गरीब आणि दुर्बल घटकांना समान संधी देऊन इतिहास रचला। ते म्हणाले की चंद्राबाबू हे एक दूरदर्शी नेते आहेत, ज्यांनी NTRच्या पावलावर पाऊल ठेवून तेलंगणा प्रदेशात अनेक विकास आणि कल्याणकारी कार्यक्रम राबवले आहेत। माजी आमदार कत्रागड्डा प्रसन्न म्हणाले, 17 सप्टेंबर हा एक महान दिवस आहे, जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेलंगणा भारतात विलीन केली। तेलंगणा हा समानतेसाठी लढणारा उच्च आदर्श असलेला समाज आहे। राजकीय पक्ष या प्रसंगाला मुक्ती, विलिनीकरण आणि एकात्मता बोलत आहेत, हे दुर्दैवी आहे। NTRने सामाजिक न्याय लागू केला। ते म्हणाले की तेलंगणामध्ये तेलुगू देशम पक्षाची गरज आहे। माजी प्रदेश पक्षाचे सरचिटणीस अजमीरा राजू नाईक म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाईद्वारे निजामाची राजवट संपवली आणि ते भारतात विलीन केले। ते म्हणाले की तेलंगणा राज्य संघर्ष आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पत्रातून प्राप्त झाले। राज्य पक्षाचे नेते नेल्लोर दुर्गाप्रसाद, संध्यापुगु राजशेखर यांना अनंत रेड्डी, यादीलाल मुंजा, वेंकटराजम गौड, जुबली हिल्सचे नेते नरसिंह जालमोनी रविंदर, स्वाती चौधरी, कोटा विनय गौड, MVP रमेश बाबू, व्यंकटेश गौड, बदनाश गौड, महाराष्ट्रातील सोलापूरमधील नेते, NTR फॅन असोसिएशनचे अध्यक्ष G तिप्पण्णा, P रामुलू, D शंकर आदी सहभागी झाले होते।